स्याद्वादनय षड्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है इसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है वंदना शत बार हो। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंदकुंदार्यो जयण धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। तर आपण बघितलं आहे गतिमार्गणा पाहिली, काल झाली आपली पूर्ण गतिमार्गणा पाहिली। गतिमार्गणेतनं आपल्या जीवनात काय उपयोग हेही आपण काल पाहिलं आहे ना। त्यानुसार आपण पुढं इंद्रिय मार्गणा पण सुरू केली होती। इंद्रिय मार्गणेमध्ये सांगितलं होतं है ना, दिसते ना सगळ्यांना, इंद्रिय जे आहेत ते दोन प्रकारचं, द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय। ठीक आहे, तर द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय हे आपण पाहत होतो। द्रव्येंद्रियामध्ये सांगितलं होतं काय आहे, निवृत्ती आणि उपकरण हे सांगितलं काय आहे द्रव्येंद्रियामध्ये। आणि भावेंद्रियाचा आधार सांगितला होता काय, लब्धी आणि उपयोग आहे ना। काल ही सगळी चर्चा झालेली आहे। ठीक आहे, आता त्यानंतर पुढं लक्षात येते ना सगळ्यांना है ना। आता ह्या पुढं इंद्रियांच्या अपेक्षेने जीवाचे भेद आणि उदाहरणं सांग। ओके, सोपं आहे। तर काय सांगितलं, जे एकेंद्रिय आहेत त्या एकेंद्रियांचं सांगितलं काय आहे, कुठलाही काही एकेंद्रिय म्हणजे स्पर्शन आहे का नाही, बरोबर। त्यांना फक्त स्पर्शाचं ज्ञान होतं। आणि कोण आहेत एकेंद्रियाची सगळी उदाहरणं सगळ्यांना माहिती आहेत। हे झालं आपलं पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि वनस्पती। द्विइंद्रियामध्ये स्पर्शन आणि आहे का नाही, त्यांना दोन इंद्रियांचं ज्ञान होतं स्पर्शरसाचं। कोण कोण जीव आहेत त्यांची नावं इथं सांगितलेली आहेत आहे ना। तशाप्रमाणे त्रिइंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय। पंचेंद्रियामध्येच काय येतात सगळे, हे इथंपर्यंत सगळे तिर्यांचे आहेत चतुरेंद्रियापर्यंत। पंचेंद्रियापासून काय सुरू होतात, मनुष्य, देव, नारकी आहे ना आणि पशुपक्षी वगैरे सगळे सुरू होतात। हे बेसिक आहे, काय सांगायची काय मला नाही वाटत काय जास्त गरज। ओके आहे ना, पुढे जाऊया। आता त्यानंतर पुढं सांगितलं इंद्रियांचा विषय क्षेत्र, हे आता सांगितलं। हां, पाहता इथं इंद्रियांचा जो विषय आहे ना तो मॅक्झिमम किती आहे हे इथे सांगितलेलं आहे। आणि त्यांचे जीव पण आपण पुढे जाऊन सांगतील आहे ना। तर स्पर्शनेंद्रिय जे आहे ते सांगितलं काय आहे, ज्याला एकच इंद्रिय आहे ना, अशा जीवाला स्पर्शनेंद्रिय सांगितलं, किती सांगितलं, तो 400 धनुष है ना एवढा त्याचं काय आहे सांगितलं, स्पर्श जाणू शकतो तो है ना। 400 धनुषमधला
म्हणजे कोणी एकेंद्रिय जीव आहे ना, आणि त्याला म्हणजे कुठलाही स्पर्श जो फील होणार तो 400 धनुष मॅक्झिमम एरिया सांगितला. कळालं का नाही? मी सगळ्यांनाच होता असा नाही नियम आहे ना. एक उदाहरण सांगितलं की हे मॅक्झिमम जे आहे ते तेवढं काय होऊ शकतं, त्याला स्पर्शाचं ज्ञान होऊ शकतं. लक्षात आलं का? है ना. 400 धनुष म्हणजे खूप खूप मोठा झाला है ना, पण होऊ शकतं, व्हायला काय अडचण नाही. त्यानंतर मग पुढं सांगितलं तर त्यानंतर मग जे 2 इंद्रिय जीव आहेत है ना, जे जीव कुठले बघा, पहिल्यांदा काय हे एकेंद्रिय जीवाला ज्या एकच इंद्रिय आहे ना, तर त्याचं सांगितलं 400 धनुष्यापर्यंत स्पर्श. 2 इंद्रिय जे जीव आहेत त्यांना जर स्पर्शाचं ज्ञान होतं ते सांगितलं किती, 800 धनुष्यापर्यंत होऊ शकतं. म्हणून मी म्हणालो होतो काय, सगळ्यात दुःख कशाचं आहे आठवत आहे का? काय सांगितलं होतं, सगळ्यात दुःख कशाचं आहे है ना. आता हे तुम्हाला दिसेल 400 800 1600 सगळं वाढत जात आहे का नाही है ना. म्हणजे हे काय वाढतंय, हां बरोबर, हे ॲक्च्युली वाढतंय काय, एक मिनिट है ना. ह्यामध्ये सांगितलं आपलं हे जे वाढतंय ना ते सगळं वाढतंय भावेंद्रिय. काय वाढतंय म्हणजे क्षयक्षम, समजलं का? म्हणून तिथं सांगितलं होतं काय की नरकातल्या नारकीपेक्षा एकेंद्रिय सगळ्यात जास्त काय आहे, दुःखी. का? कारण काय नाही आहे, क्षयक्षम ज्ञान नाही, तेवढा क्षयक्षमच नाही आहे. आता लक्षात आलं का इथं उदाहरणावरनं है ना. म्हणून तिथं सांगितलं होतं की हे जे आहेत तर ते सांगितलं इथं वाढतंय 400चं काय झालंय है ना. पुढं त्यानंतर त्रिंद्रिय जीवाला स्पर्शनेंद्रियाचं किती होतं सांगितलं, 1600. असं वाढत जातंय का नाही है ना. पंचेंद्रिय जीवाला कुठं जातं, योजनामध्ये जातंय है ना. पंचेंद्रिय जीवाला 9 योजनापर्यंत स्पर्शाचं ज्ञान होतंय, कारण तेवढा क्षयक्षम वाढला. आलं लक्षात है ना. म्हणून सगळ्यात जास्त दुःख एकेंद्रियाला सांगितलं है ना. पॉईंट समजला, लक्षात येते ना का? भाव असं नाही झालं, हां सांगा तसं. आता हे बघतोय 2 इंद्रिय जीवांना सांगितलं 800 काय आहे धनुष्य स्पर्शने होऊ शकतो, तर रसना किती होऊ शकतो, 64 धनुष्य. समजते का है ना. पुढं त्यानंतर त्रिंद्रिय जीवांना किती है ना, 1600 धनुष स्पर्श है ना, 128 रसना आणि 100 धनुष है ना घ्राण. ह्याचं ज्ञान होऊ शकतंय. पुढं वाढत चाललंय है ना. 3200 धनुष्य, 256 धनुष्य, 200 आणि पुढं आता किती आहे सांगितलं चतुरेंद्रिय जीवाला, 2954 योजन. कळालं का है ना. एवढं चक्षुरेंद्रियाचं दिसू शकतं है ना. पुढं त्यानंतर असंज्ञ पंचेंद्रिय जीव, आता त्यांचं काय झालं आता है ना, 6400. नंतर 512. समजतंय ना रसना काय चाललं, कळतं ना का? मी सगळे खुलं सांगतो है ना. पुढं 400 धनुष्य है ना घ्राणेंद्रियाचं ज्ञान होतं, आणि 5908 योजन काय होतं आहे चक्षुरेंद्रियाचं, आणि 8000 धनुष्य क्षोत्र कर्णेंद्रिय. कळलं का नाही. ह्याचं काय होतं असंज्ञ जीवाला तेवढं होऊ शकते, त्यांचा तेवढा मॅक्झिमम एरिया सांगितलं. आणि पुढं त्यानंतर सांगितलं संज्ञी पंचेंद्रिय जो आहे त्यामध्ये आता सांगितलं काय आहे, संज्ञी पंचेंद्रिय जीवाला स्पर्शाचं किती सांगितलं, 9 योजन है ना. रसाचं 9 योजन. वास समजते का नाही कुठला, तर 9 योजनापर्यंत होऊ शकतंय है ना. आणि चक्षुरेंद्रिय मात्र इथं कमी झालं असंज्ञीपेक्षा संज्ञीचं है ना. नाही वाढलंय, सॉरी वाढलं. काय झालं 47,263.7/20 काय झालेलं आहे योजन. हे सगळं योजनामध्ये आहे. कळलं का.
आणि लास्टला कर्णेंद्रियाचं किती ज्ञान होतं सांगितलं, 12 योजनापर्यंतचा शब्द ऐकू शकतात. हा ना. मग हे सगळं मॅक्झिमम सांगितलं. मग हे सगळं कोणावर डिपेंड आहे? प्रत्येक जीवाच्या क्षयक्षमावर डिपेंड आहे. हा ना. म्हणून तिथं सांगितलं होतं काय, आपल्याला काय वाटतं की मला काय एवढं होत नाही, तर काल 2 कारणं सांगितली होती. एक तर तेवढा क्षयक्षम नाही, आणि क्षयक्षम असला तरी आपला उपयोग तिकडं नाही, तिकडे कॉन्सन्ट्रेशन तेवढं नाही आहे. समजलं? अशा प्रकारे तिथं सांगितलं की हे 5 इंद्रियांचं एवढं जाणू शकतात. है ना. मग ह्यामध्ये कोण आहे सांगितला, है ना. तर चक्षुरेंद्रियामध्ये जे आहे ना, मॅक्झिमम किती आहे, 47,263 योजन. भावापासून होतं का योजन? 1 योजन मी सांगितलं होतं किती, निशान भैया, 1 योजन म्हणजे किती किलोमीटर? ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगितलं होतं 1 योजन म्हणजे किती किलोमीटर. बरोबर आहे की, मग काय घाबरताय? 6,000 ॲप्रॉक्सिमेटली सांगितलं होतं. हे आपले महायोजनच्या अपेक्षेने घेतलं तर, है ना. वास्तविक 1 योजन म्हणजे 12 होतं आहे, 12 किलोमीटर, है ना. परंतु जर त्याला प्रमाण योजनाने गुणलं तर गुणिले 500 केलं तर 12 पंचे 60, म्हणून 6,000 योजन असं एक सांगितलं. हां, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर ते सामान्य म्हणण्यापेक्षा हे महायोजनाचं प्रमाण आहे. लघु योजना अजून वेगळं येतं, म्हणून हे सगळं आहे. पण ठीक आहे, मग हे आलं आपलं 12 किलोमीटर. पण हे सगळं वर्णन कशात आहे? प्रमाण योजनात आहे. जे भूगोलाचं वर्णन सगळं आपण पाहतो आहे ते सगळं कशात आहे? प्रमाण योजनात आहे. सो त्याला परत 500 काय केलं? गुणलं. ते आपण अजून बघितलं नाही आहे ना, की उच्छेदांगुल, प्रमाणांगुल आणि आत्मांगुल हे सगळी जेव्हा चर्चा बघू तेव्हा ते लक्षात येईल. ठीक आहे ना. म्हणून तिथं 500 गुणलं. लक्षात येते का? सो म्हणून तिथं म्हणलं की 1 योजन म्हणजे इथं आपल्याला लावायचं आहे 6,000 किलोमीटर. हे पण तर्क आहे, बेसिक आहे, सामान्य आहे. एक्झॅक्ट किती आहे हे सर्वज्ञांच्या वाणीत आलेलं नाही आहे. सर्वज्ञांनी फक्त आपल्याला काय सांगितलं? योजना सांगितलं. पण किलोमीटर हे आत्ताचं प्रमाण आहे. हे एक्झॅक्ट कसं लावायचं हे अजूनसुद्धा काय आहे हे नाही आहे. कळ? आता तुम्हाला फक्त एक भाव भासन व्हावं की बाबा हे किती मोठं आहे, ह्यासाठी म्हणून मी ते कन्वर्ट केलेलं आहे ना. एक्झॅक्ट कारण सर्वज्ञांनी सांगितलं नाही की एवढं किलोमीटर आहे. हे आपण कॅल्क्युलेशन केलेलं, आपलं कॅल्क्युलेशन चुकून पण शकतं. म्हणजे माझं तर मत ह्याच्यापेक्षा जास्तच आहे. बट बघू आता. ठीक आहे, आता तुम्हाला एवढं तर कळलं ना. इट्स नॉट 1 योजन म्हणजे 6,000 किलोमीटरसुद्धा नाही, त्यापेक्षा जास्तच निघणार असं माझं मत आहे. बट आता बघू, है ना. ठीक आहे, समजलं का आता इथंपर्यंत? मग आता हा सगळ्यात महत्त्वाचं हाच प्रकरण आहे की एवढं मोठं कसं काय, एवढ्या लांबचं एवढं दिसतंय कसं काय? कोणाला दिसतंय? चक्रवर्तीला. बरोबर. आता तेच बघणार आहे आपण, है ना. चक्षुरेंद्रिय जे आहे त्याचा उत्कृष्ट क्षेत्र इथं काढलेलं आहे. हे कसं बनतंय, है ना. तर इथं लिहिलेलं आहे बघा. पहिल्यांदा काय लिहिलेलं आहे? कर्क संक्रांती. हा शब्द महत्त्वाचा आहे. हा कळला नाही म्हणून आता सध्या गडबडी चालू आहे. काय हे, है ना. कर्क संक्रांतीला ही घटना घडते, है ना. पण आपल्याकडं अज्ञानामध्ये काय पसरवलं जातंय? मकर संक्रांती. मकर संक्रांती कसंही करून, जेणेकरून अन्य सगळे जे सण आहेत त्याला आपल्याशी कसं जोडायचं हेच प्रयत्न करतात. पण जे काय प्रयोजनभूत नाही आहे. मकर संक्रांतीचा जैन धर्माशी काही संबंध, पण उगा त्याला ओढत चाललेत. आणि म्हणतात मकर संक्रांतीला काय केलं? चक्रवर्तीनं सूर्याचं दर्शन केलं. चुकलं.
एकदम चुकलं, हे अज्ञान आहे. कळलं का नाही? तर सांगितलं हे कधी घडतं, तिथून 6 महिन्यांनी जेव्हा काय येते, कर्क संक्रांती येते. कळलं का नाही? जानेवारीत मकर संक्रांती येते, इथून 6 महिन्यांनी कर्क संक्रांती. म्हणजे कधी, साधारण जुलैच्या दरम्यान, थोडं पुढं मागं होऊ शकतं, है ना. मग आता काय आहे, कर्क संक्रांतीला तेव्हा काय घडतं हे नीट समजून घ्या. सगळं आत्ता नाही समजणार. जेव्हा तुम्ही जैन भूगोलमधला ज्योतिष अधिकार समज चाल ना, तेव्हा तुम्हाला खूप काय काय भावभासन होईल. मग तुम्हाला वाटेल की हे काय आपण इंग्लिश महिने घेऊन बसलो आहे. कळलं का? आपल्याला सगळं हे वाटतं ना, कारण आता आपल्या मराठी महिनेच पहिल्यांदा पाठ नाहीत, है ना. मराठी महिने पाठ आहेत का? आहे. आज कुठली तिथी आहे? नवमी. काल अष्टमी झाली. बरं, 2 अष्टमी, ठीक आहे. तर मग सांगायचा अभिप्राय आहे ना, आपल्याला ते काहीच माहीत नाही, है ना. शुक्ल पण माहीत नाही आणि कृष्ण पण माहीत नाही, शुद्ध बी माहीत नाही आणि वद्य बी माहीत नाही. म्हणजे तेच आहे, है ना. मी सांगतो आता ते विश्लेषण काय होईल, खूप वाढत जाईल, है ना. पण हां, मी एवढं सांगतो की हे सगळं जे आहे हे इंग्रजी, तुम्ही कधी हा विचार केला का की जे इंग्रजी महिने आहेत साधारण त्याच वेळेस आपले मराठी महिने कसे काय मॅच होतात? मराठी म्हणजे भारतीय महिने, मराठी पण म्हणता येणार नाहीत, है ना. हे आपले भारतीय जे आहे, है ना, हे कसे काय मॅच होतात साधारण, है ना. कसं काय होतं आहे, दरवेळेस अष्टानिक जे आपलं चातुर्मास असतं ना, ते दरवेळेस कधी येतो, साधारण जून ते जुलैच्या वेळेस कसं काय येतो, आहे का नाही. दशलक्षण साधारण ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मध्येच कसं काय येतं. दिवाळी जी आहे ती साधारण ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या तिथंच कसं काय येते. असा मी विचारतो तुम्हाला, असा कधी विचार आला का तुम्हाला? त्यांनी त्यांचं एक प्रकारे मी म्हणलं ना, त्यांनी जो इंग्रजी महिने बनवले ना सगळे, आहे का नाही, त्या पाठीमागं त्यांना वाटतं काय की त्यांनी शोध काढला. काय शोध काढला नाही, सगळं आपल्या ह्यातनंच केलं. फक्त जरा थोडंसं काय केलं आहे, त्यांनी त्यांची सिस्टीम थोडीशी बदलली. समजलं ना काय म्हटलं तुम्हाला ते? जसं तुम्हाला किती वेळा सांगितलं, पायथागोरस, है ना, पायथागोरसची एक्सची व्हॅल्यू काय, त्याने फक्त काय सांगितली, 22 सप्तमांश वगैरे. ते थोडे शब्द बदलले. आचार्यांनी पण सांगितलं आहे ना तिथं, 3.14 त्याने सांगितलं, आचार्यांनी 3.16 सांगितलं. एवढंच लक्षात येते का नाही? हां, मग सांगायचा अभिप्राय, मग तिथं सांगितलं काय की अशा प्रकारे जर तुम्ही जर विचार केला तर हे भारतीय महिने इंग्रजी महिन्याबरोबर कसे काय हे होतात. वास्तविक पाहायला असताना आपण बघतो काय, वास्तविक पाहायला तिथीचा क्षय होतोय का नाही. कधी कधी तिथी डबल येते, होते का नाही. मग हे सगळं होत असताना कधी कधी ते सांगितलं काय आहे, हे सगळं होत असताना सुद्धा हे मॅच कसं काय होतं आहे. थोडं मागं होतं आहे पण मॅच कसं काय होतं आहे. हां हां, तर तुम्हाला जर लक्षात आलं की ह्यांनी जे महिने आहेत ना हे कुठे फिक्स नाही ठेवले. कळालं का? लक्षात येते कधी 29चा महिना आहे, कधी 28चा आहे ना, बरोबर. परत त्यानंतर कधी 30चा आहे तर कधी 31चा आहे, बरोबर. त्यामुळे तुम्हाला वाटतं काय की हां हे सोपं आहे. वास्तविक ह्यांनी काय केलं, फक्त हे एक अशी पद्धत करून ठेवली. पण तिथं पाहिलं असताना इथं काय केलं आहे, हे भारतीय परंपरेनुसार हे भलेही तिथीचा क्षय हो किंवा तिथीची वृद्धी हो, ते पण का होते त्या पाठीमागचं कारण आहे. आता जर मी म्हणालो काय फेब्रुवारी 28चाच का, कळालं का, 31चा का नाही, जानेवारी 31चाच का, 30चा का नाही, कारण सांगा तुमच्याकडं काय कारण आहे, रिझन काय आहे का. पण इथं जे तिथीचा क्षय झाला आहे त्या पाठीमागं कारण आहे, है ना. आज ज्या तिथी आपण करतो का नाही, है ना, त्या तिथीचा आधार
आपल्याकडे आहे सूर्योदय आणि चंद्रोदय. काय आहे समजलं. आता चंद्रोदय काय, सूर्योदय तसा चंद्रोदय पण असतो. आता सध्या एवढं समजून घ्या. बाकीचं विस्तार जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मी सांगितले काय आहे, जैन आहे ना त्रिलोकसारमधला ज्योतिष अधिकार नीट समजून घ्यायला लागेल, मग तुम्हाला महिमा येईल त्याची. कळालं. म्हणजे जी तिथी साजरी करतो आहे त्याच्या पाठीमागं आपण काय पाहतो आहोत, सूर्याचं जे गमन आहे आणि चंद्रांचं जे त्याच्या आधारे आपण काय करतो आहोत, वास्तविक चंद्राचाच आहे, मेन चंद्रच आहे ना, पण नंतर सूर्य घेतला जातो है ना. तर ह्याच्या आधारे हे सगळं पंचांग बनलेलं, हे तिथी आधी बनलेली आहे, ह्याच्या आधारे हे तिथीची वृद्धी आणि तिथीचा क्षय आहे आणि हे सगळं फिक्स आहे ना. एक कॅल्क्युलेशन आचार्यांनी करून ठेवलेलं आहे आणि ह्याच्या आधारेच आपण हे जेव्हा नव्हतं इंग्लिश महिने नासा वगैरे त्याच्या अगोदरच आपण सांगत होतो की कधी ग्रहण लागणार आहे, सूर्यग्रहण कधी आहे, चंद्रग्रहण कधी आहे ना, हे अगोदर सांगत होतो का नाही है ना. कशाच्या आधारे है ना. मग हे चंद्र सूर्योदय आणि चंद्रोदय महत्त्वाचं मेन, ह्याच्या आधारे आपले भारतीय सगळे काय आहेत, सण आहे का पंचांग आहेत. कळलं का, आलं लक्षात है ना. पण आता आपल्याला त्याची सवय नाही, ते कधी ऐकलं नाही, त्यामुळे ते आता काय वाटतं, आता सगळ्यांना जड वाटतं का नाही, बरोबर का नाही. असंच झालं ना सगळं है ना, सगळं असं. त्यामुळे ते इंग्लिश सोपं वाटतंय है ना. इंग्लिश म्हणे सांगा, मग पुढे जाऊन असंच होणार काय. आता अष्टमी तिथीनुसार नाही साजरी करायची, कशी करायची, 8 तारखेला अष्टमी, 14 तारखेला चतुर्दशी. हां मग ते म्हणणार 8 तारखेला अष्टमी करायची, 14 तारखेला चतुर्दशी करायची, परत अजून 15 तारखेनंतर 8 दिवस गेल्यानंतर काय करायचं, परत अष्टमी करायची आणि 30-31 तारखेला काय जे असेल 29-30ला चतुर्दशी करायची. अशी येडे निघणार आहेत आपल्याकडे. आता काय करायचं हां, असं झालंय का नाही खरं सांगा है ना. मग असं होऊ नये म्हणून ते आता तुम्ही शिकून घ्या. म्हणजे तुम्हाला जर ते ज्योतिष अधिकार शिकायचं असेल तर मराठी महिने पक्के करा पहिल्यांदा. आता बघू जेव्हा आपण शिकू तेव्हा ते सांगतोच, मराठी महिने पक्के करायचे, सगळ्या तिथी पक्क्या करायच्या, मग कळेल काय भारतीय परंपरा होती, त्याचा आभार आहे का नाही. उगं पण नाही आहे की का तिथीची वृद्धी होते, का तिथीचा क्षय होता, आणि एवढं करूनसुद्धा अधिक महिना येतो तुम्हाला माहिती आहे, आणि अधिक महिना येऊनसुद्धा सगळ्या गोष्टी बरोबर तिथंच मॅच होतात है ना. म्हणून म्हणालो प्रत्येक बरोबर जून जुलैलाच काय येतं आहे, अष्टानिक येतं आहे, बरोबर ऑगस्ट सप्टेंबरलाच हां पर्युषण आहे, दशलक्षण म्हणायचं है ना. आपला शब्द नाही, दिगंबराचा शब्द दशलक्षण आहे, शतांबराचा शब्द पर्युषण आहे. कळलं. अजून काय माहीत नाही, मला माहिती आहे तुम्हाला आहे ना. तर नाहीतर हुडकून दाखवा मला पर्युषण शब्द कुठल्या दिगंबर ग्रंथात आला असेल तर आहे ना. हां मग ते झालं ठीक आहे. म्हणजे मला पण माहीत नव्हतं, मला मागच्या वर्षी कळलं, मला तर काय माहीत होतं आहे ना. तर सांगायचं काय होतो, कशावर विषय निघाला की आधार. हां आधी मग हे सगळं करूनसुद्धा बरोबर तिथंच कसं काय येतं आहे. एव्हन मी तर म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही हे शिकून घेतला ना तर तुम्हाला वाटेल अरे हे सगळं तर आपल्याकडनं झालेलं आहे ना. पण आपल्याला माहीत नाही. अपना पता भूल गए. कळलं का नाही. आपण भजन म्हणतोय ना, काय स्वतःबद्दलचं माहीत नाही, बाकी सगळं जगाबद्दलचं माहिती आहे ना. अध्यात्मात पण आपण तेच सांगतोय, बरोबर का नाही. घटवलं काल तेच घटवलं आहे सगळं आहे ना. तर आता विषयांतर नाही करत, तर सांगायचा मला अभिप्राय एवढा
की हे डोक्यात ठेवा की त्याच्या पाठीमागं काहीतरी आधार आहे, काहीतरी बेसिक्स आहेत. म्हणून तिथं आपण ठासून सांगतो जैन धर्म सायंटिफिक आहे ना. तुमच्याकडे कुठला आधार असेल तर मला सांगा. का जानेवारीमध्ये 31च का, फेब्रुवारीमध्ये 28-29च का, मार्चमध्ये 31च का, एप्रिलमध्ये 31च का. मला एप्रिल फुल बनवावं. काय लक्ष देतात का नाही बघावं. कळते का काय आधार आहे, काय सायन्स आहे, काय नसते आहे ना. पण आपल्याला अशा प्रकारे ती म्हणलं ना तुम्हाला सवय लागून गेली आहे ना. पण सवय ह्याची लावल्यानंतर ती सुद्धा सवय खराब वाटणार आहे ना. तुम्ही जर खांडसरी साखर खायला लागला तर साधी साखर खाणार नाही. सवय लावा फक्त. कळलं का काय म्हणतो तुम्हाला है ना. पांढरी साखर पण ते पांढऱ्यामध्ये आपलं शरीराचं काय हालत खराब होते माहिती आहे. म्हणून म्हणालो तो एक दिवस वेळ आला ना मी दाखवून देतो तुम्हाला. तुम्ही एज्युकेटेड आहात बट नॉट वेल एज्युकेटेड. आता वेळ नाही, वेळ जातोय सगळा, पण मी खरं दाखवून देणार. एक म्हणून नाही, सगळ्या गोष्टीत झाले तसं. चला तर कर्क संक्रांति को जब 18 मुहूर्त का दिन और 12 मुहूर्त की क्या होती है, म्हणजे दिवस सगळ्यात मोठा आणि रात्र सगळ्यात लहान. आलं लक्षात. तेव्हा आहे ही कर्क संक्रांती. 18 मुहूर्त. एक मुहूर्त किती मिनिटाचा सांगितला होता. एक मुहूर्त म्हणजे 48. दोन घडी म्हणजे 48 मिनिट. एक घडी 24 मिनिटाची. पण एक मुहूर्त कितीचा सांगितला. आता हे कसं काय केलं तर हे तुम्हाला मी दाखवलं आहे का नाही. आठवत आहे का. कॅल्क्युलेशन आठवत आहे का नाही. दाखवतो आज परत आहे ना. पण मग हे विषयांतर होते सगळे, हे राहते बाजूला. आता परत विसरू नका सांगतोय मी. परत नाही दाखवणार. म्हणजे हे कसं काय बरोबर झालं की एक मुहूर्त म्हणजे 48 मिनटं कसे काय आहे ना. ह्याचं एक काय आहे आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर काय आहे एक दिवस बरोबर आहे ना. एक दिवस रात्र आहे का नाही. हां ह्यामध्ये किती तास होतात. 24 तास बरोबर. आणि किती मुहूर्त होतात आचार्यांनी लिहिलेलं आहे. एक दिवस रात्रामध्ये किती मुहूर्त होतात. किती. कोण आहे का शहाणं. 30 मुहूर्त. आता आपल्याकडे हे दोन्ही प्रमाण आहेत. हां किती तास होत आहेत. 24 मुहूर्त किती होतात. आता कॅल्क्युलेशन करायचं सोपं आहे ना. 24 तासामध्ये किती मिनटं होतात. 24 गुणिले 60 किती होते सांगा बर. बरोबर 1440 काय झाले मिनिट बरोबर. मग इथं कॅल्क्युलेशन करायचं काय. सांगितलं त्रैराशिक सांगितलं का नाही. त्रैराशिक तुम्हाला आहे ना आचार्यांच्या भाषेतच. प्रमाण राशी, त्यानंतर फल राशी, इच्छा राशी आणि लब्ध राशी बरोबर. हां 30 मुहूर्तामध्ये है ना काय होतात 1440 मिनिट होतात. तर है ना एका मुहूर्तामध्ये किती मिनिट होणार. कळलं का.
लक्षात आलं का नाही? एवढं पण समजलं का नाही? 30 मुहूर्तामध्ये किती मिनटं झाली? 1440. मग एका मुहूर्तामध्ये किती मिनटं होणार हे आपल्याला काढायचं आहे. मग इथं आचार्यांनी सूत्र आपल्याला शिकवलं हे सगळं. काय? फल राशी गुणिले इच्छा राशी भागिले प्रमाण राशी. सूत्र काय आहे? लिहून घ्या. फल गुणिले इच्छा भागिले प्रमाण बरोबर लब्ध राशी. ओके. आता काय करावं? हां, तर मग आता पुढं मग काय होणार आता सांगा बरं. 30 मुहूर्तामध्ये 1440 मिनटं होतात. लक्षात आलं ना? काय मग हे करायचं आता हिशोब. काय 1440 गुणिले 1 भागिले 30. म्हणजे इथं हे मुहूर्त लिहायचे आहेत, इथं मिनटं लिहायचे आहेत. हां बरोबर. आणि इथं मुहूर्त. ओके आहे ना? मग ह्याचा हिशोब करा. 0ला 0 गेले आणि 3 भागिले 144 किती येणार उत्तर? 48 मिनिट. आले का? कसं कॅल्क्युलेशन केलं समजलं का? समजलं का नाही? काय काय सोपं आहे. काय अवघड टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. काय हे तर सरळ लिहिलेलं आहे. एका दिवस रात्रामध्ये किती होतात? 24 तास. मिनटं किती झाले? आणि एका दिवस रात्रामध्ये मुहूर्त किती होतात? 30 मुहूर्त. आता अशा प्रकारे 30 मुहूर्तामध्ये 1440 मिनटं होतात. एका मुहूर्तामध्ये किती मिनिट होणार? बरोबर का नाही? मग आता 1440 भागिले 30 केलं. 1440 भागिले 30 केलं. उत्तर किती आलं? 144 भागिले 3 केलं तर किती येते? एवढं कॅल्क्युलेशन येतं का नाही? हां मग अशा प्रकारे एका मुहूर्तामध्ये किती मिनटं आले? हे असं कॅल्क्युलेशन. म्हणून काळाचं कॅल्क्युलेशन बसतंय तिथं लावायचं, पण क्षेत्राचं कॅल्क्युलेशन बसत नाही आहे. म्हणून मी सांगतो की योजनाचं किलोमीटर परफेक्ट नाही आहे. कळालं का काय म्हणलं ते? आपण हे केलं ना, मुहूर्ताचं मिनटामध्ये कन्व्हर्शन केलं, बसलं बरोबर. परंतु कशाचं? योजनाचं किलोमीटर करायला गेलो की अजून अनेक अडचणी येतात. ते मी परत कधीतरी सांगेल. हे समजलं का? आता मी परत नाही सांगणार, सांगतोय तुम्हाला प्रूफ करायला लावणार आहे पेपरमध्ये. काय आहे ना कसं झालं ते? एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिट. काय मग कधी सांगतात काय की 2 घडी का संसार म्हणतात का नाही? मग 1 घडी किती मिनिटाची आली? 24 मिनिटाची. कळलं का नाही? एवढं कळते का नाही? चला तर आता आपण येऊ आपल्या मूळ ह्याच्या. तर काय कर्क संक्रांतीला जेव्हा 18 मुहूर्ताचा दिवस म्हणजे किती मिनटं झाले? 18 गुणिले 48 किती? बघा ही अशी पराधीनता वाढली आहे ना. आपल्याला लगेच मोबाईल लागते, कॅल्क्युलेटर लागते, एवढे शाळा शिकून आहे ना. किती झाले? 864 मिनटं. नाही ना 864 भागिले 18 गुणिले 40 तास कसं आलं? 0 यायला पाहिजे ना. 18 गुणिले 48. हां 48 बरोबर 864 बरोबर. 864 भागिले 60 किती आले? 14. हां म्हणजे 14 तास आणि वरची मिनटं. कळलं का नाही? एवढा काय आहे दिवस. आणि बाकीचा है ना किती येणार आता? 9 तास काय मिनटं आता वरची येतील ती. 14 तास 40 मिनटं केली का नाही? 24 तासात मधली आहे. मग किती येणार? 9 तास
20 मिनटं, 9 तास 20 मिनटाची रात्र है ना. मग हे जेव्हा असते तेव्हा चक्रवर्ती, फक्त भरत चक्रवर्ती नाही, सगळे 12 चक्रवर्ती अयोध्येमध्ये आपल्या महालाच्या गच्चीवरून, कळलं का, निषद पर्वतावर उगवणाऱ्या सूर्याच्या विमानामधल्या जिनबिंबाचं काय करतात, दर्शन करतात. कळलं. कारण जर तुम्ही हे आता मला सांगायचं आहे की तेव्हा सूर्य जो आहे पहिल्या गल्लीमध्ये येतो, पहिल्या विथीमध्ये असतो, हे अंतर सगळ्यात जवळच आहे. आणि जे मकर संक्रांतीला लावा जातात का नाही, तेव्हा सूर्य शेवटच्या गल्लीमध्ये असतो आहे ना. आणि एवढं अंतर कधीच पॉसिबल नाही, कारण हे मॅक्झिमम अंतर सांगितलं आपल्याला आचार्यांनी. पहिल्या गल्लीमध्ये असताना मॅक्झिमम अंतर मिळतं आहे, शेवटची गल्ली म्हणजे तो लवण समुद्रात गेला आहे, कळलं का. आणि तेव्हा मॅक्झिमम अंतर कसं भेटायचं, कळलं का नाही. सो चक्षुरेंद्रियाचं अशा प्रकारे हे उत्कृष्ट क्षेत्र सापडलं, कळलं ना. आणि नाही कळलं टेन्शन घेऊ नका, 3D मध्ये येतं आहे, वाट बघा है ना. कळलं. इथंपर्यंत झाला विषय क्लिअर, कळलं का नाही. मग अशा प्रकारे तो कोण काय करतं हे आपण सगळं बघितलं आहे. आता आपली मागची रिव्हिजन. चला वेळच खूप होत आहे. कोण आहे धारा, गुणस्थान नाही. हां, तर आपण काल बघितलं होतं काय काय पाहिलं होतं, पर्याप्ती पाहिलं होतं का नाही. हां, मग पर्याप्ती किती आहे सांगा बर, कुठल्या कुठल्या. सगळ्यांचा काय आवाज नाही आला मला, है ना. म्हणलं ना पाठ करा, काय उपयोग नाही, है ना. थांबा दाखवतो आता, अजून लय लावा आहे. काय आलंय जीव समज, आलं पर्याप्ती. हां वाचा, कुठल्या कुठल्या. बरोबर है ना. एकेंद्रिय जीवाला किती पर्याप्ती, सुरुवातीचे 4, द्विंद्रिय जीवाला 5, समजलं ना. आणि पुढं त्रिंद्रिय जीवाला, वाटलंच मला मी त्रिंद्रिय जीव विचारलंय, 5. मला वाटलंच होतं. संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 6, कळलं. ओके चला लक्ष द्या, लक्ष देऊन करा है ना. मग पुढं सांगितलं होतं, परत 3 भेद केले ते का नाही, पर्याप्तक, निवृत्त पर्याप्तक आणि हां काय काय सांगायचं. पर्याप्तक म्हणजे शरीर पर्याप्ती पूर्ण झाली, त्याचं नाव आहे. हां पुढं निवृत्त पर्याप्तकमध्ये ती पूर्ण झाली नाही पण पुढं होणार आहे, है ना. लब्ध पर्याप्तकामध्ये पूर्ण झाली नाही आणि होणारही, त्यांना म्हणायचं. आता ह्यांची काल गुणस्थानं बघत होतो आहे ना. पर्याप्तकांची तर 14 गुणस्थानं आहेत. लब्ध पर्याप्तकाची नियमानं कुठलं आहे, पहिलंच गुणस्थान. शरीरच पर्याप्ती पूर्ण होत नाही, मग बाकीच्या पुढच्याचा काही संबंधच नाही, त्यामुळे पहिलंच राहणार. ओके. आणि ह्यांची सांगितले निवृत्त पर्याप्तकाची गुणस्थानं 1, 2, 4 आणि 16, 13 आहे ना. तर ह्याच्यामध्ये सांगितलं काय आहे, आता हे नीट लक्षात घ्या. ही निवृत्त पर्याप्तकाची ही जी गुणस्थान आहेत का नाही, तर ही कशी काय आली ही, तर लक्षात घ्या. निवृत्त पर्याप्त अवस्था कधी उत्पन्न होते, मेल्यानंतर जेव्हा पुढचा जन्म घेतो तेव्हा. मग काल हे बायकांची चर्चा झाली होती फिरताना, ते म्हणले पहिल्या गुणस्थानात मरतो, दुसऱ्या 4थ्यात मरतो हे नाही चाललं इथं चर्चा. मरतो तर काय समजा कोणी 6व्या 7व्या गुणस्थानवरती आहे, तिथं पण मरण आहे, कळलं का नाही. कोणी 5व्या गुणस्थानवरती, तिथं पण मरतो. मेल्यानंतर तो कुठल्या गुणस्थानात जातो हे महत्त्वाचं आहे. मरतो कुठल्या गुणस्थानात हे नाही, मेल्यानंतर कुठल्या गुणस्थानामध्ये जातो. पॉईंट समजला का, है ना.
मग अशा प्रकारे तिथं सांगितलं पहिल्या गुणस्थान मेल्यानंतर जर मिथ्यादृष्टी असेल तर पहिल्यातच जाणार आहे का नाही. मेल्यानंतर किंवा खाली घसरत असेल तरी सुद्धा पहिल्यात येणार. आपण बघितलंय गमनाम गमन बरोबर. त्यानंतर जर तो दुसऱ्यात मेला तर तो दुसऱ्यातच राहतो, तेव्हा ती निवृत्त पर्याप्त अवस्थेत राही सांगितलं दुसरं गुणस्थान सापडलं. सम्यदृष्टी असेल मेल्यानंतर तो कुठल्या गुणस्थानात येणार, सम्यदर्शन टिकून ठेवणार असेल तर चौथ्यातच येणार. म्हणून ह्या निवृत्त पर्याप्ताच्या ह्या 3 गुणस्थानं झाली. 6वं गुणस्थान कधी आहे, 6व्या गुणस्थानात निवृत्त पर्याप्त कधी येते बरोबर है ना. जेव्हा आहारक पुतळा निघतो का नाही है ना, तेव्हा तिथं आहारक शरीर होतं का नाही, आहारक मिश्र है ना. मग जेव्हा ते मिश्र असतं अगोदर तेव्हा ती निवृत्त पर्याप्त अवस्था असते, तेव्हा 6वं गुणस्थान. कळलं का नाही. हां आणि लास्टला काय आहे 13वं गुणस्थान. जेव्हा हां म्हणजे केवली समुद्घात करतात है ना. मग समुद्घात करताना सुद्धा परत तेव्हा काय होतं औदारिक मिश्र कार्बन वगैरे बनतं, तेव्हा हे काय मिळतं निवृत्त पर्याप्त अवस्था सापडते. कळलं का नाही है ना. म्हणून तिथं सगळ्या 13 गुणस्थानवरतींना हे नाही येणार, सगळ्या 6व्या गुणस्थानवरतींना हा नियम नाही आहे. ज्यांना आहारक शरीर आहे त्यांना हां 6वं, ज्यांनी समुद्घात करतायत त्याच केवलींना 13वं निवृत्त पर्याप्त अवस्था सापडते. समजले का. नाही समजलं तर टेन्शन घेऊ नका, परत सांगू अजून. हां म्हणजे मी मागं परत रिव्हिजन घेणार आहे तुम्हाला म्हणलं नाही, आत्ता फक्त बेसिक करून घेतो पक्क. ठीक आहे. अशा प्रकारे झाला टाईम झाला आपला संपला. तर अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे हे सगळं घटवलेलं आहे. पर्याप्ती संपलं. आता प्राण सांगा तेवढे है ना. प्राण किती आहेत एकूण द्रव्य प्राण 10. कुठले कुठले 5 इंद्रिय बरोबर है ना. 5 इंद्रिय 3 बल आयु श्वासोच्छ्वास का श्वासोच्छ्वास आयु. ओके. अशा प्रकारे हे 10 काय झाले प्राण. आता कुणाला किती काय असतात ते आपण उद्याच्याला बघू. चला ध्यान. सुनीता काकी ध्यान सांगा.